दामिनी मुजुमदारने केले सर्व पुरावे नष्ट, गाडी आणून गाडीला टाकलं पेटवून। मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेच्या आजच्या भागामध्ये चला जाणून घेऊयात काय झालं आहे। मित्रांनो, आता पाहायला मिळते की त्या व्यक्तीला मात्र दामिनीने फोन केलेला असतो आणि ती गाडी मागवून घेण्याचा प्रयत्न ती करत असते। ती बोलत असते की पाहिजे तेवढा पैसा मी तुला देते, परंतु ती गाडी मला कुठल्याही परिस्थितीमध्ये आणून दे। त्यावेळेस तो व्यक्ती आता दामिनीला ती गाडी आणून देतो। मित्रांनो, त्याच जागी ज्या ठिकाणी सावीच्या वडिलांचा जीव मात्र दामिनीने घेतलेला असतो तिथेच ती गाडी दामिनी स्वतः आता माचीसने पेटवून टाकते। मित्रांनो, दामिनीला खूप आनंद झालेला असतो, कारण आता तिने सर्व काही पुरावे नष्ट केलेले असतात। सावीच्या वडिलांना मारल्याचा एकच पुरावा होता आणि तो म्हणजे ती कार, आणि ती कार आता फायनली दामिनी मुजुमदार जाळून टाकते। तर मित्रांनो, ही गोष्ट जेव्हा सावीला पराग सांगतो त्यावेळेस आता सावीच्या पायाखालची जमीनच सरकते। सावीला खूप रडू कोसळतं, तिला खूप वाईट वाटतं की ही बाई एवढी नीच कशी असू शकते, एवढ्या खालच्या दराला कशी जाऊ शकते, ही बाई नेहमीच असे काम करत आली असणार। तर मित्रांनो, आता मात्र सावी खूप रडत असल्यामुळे पराग तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि रीना देखील तिची थोडीशी समजूत काढत असते। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये पराग, रीना आणि सावी आता दुसरा कुठला पुरावा घेऊन येतील जे सिद्ध करतील सावीच्या वडिलांचा खून दामिनीनेच केला आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। तर पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया जुळली गाठ ग मालिकेच्या येणाऱ्या पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद मित्रांनो।